भारताचे प्रतिहल्ले झेलत असतानाच आता पाकिस्तान अंतर्गत कलहामुळे चांगलाच अडचणीत आलेला आहे। बलूच आर्मीने बलुचिस्तान वेगळं करण्याच्या मागणीसाठी पाकिस्तानी सैन्यावरील हल्ले पुन्हा एकदा वाढवलेत। बलूच आर्मीने पाकवर हल्ले सुरूच ठेवलेत। भारतापाठोपाठ बलूच आर्मीच्या हल्ल्यांनी आता पाक सैनिकांची पळापळ सुरू झाली आहे। बलूच आर्मीचे पाकवर लागोपाठ हल्ले। बलूच आर्मीचा हल्ला, पाक सैन्याचा पळ। आजही पाक सैन्याला बलूच आर्मीनं पळवून लावलं। 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्धानंतर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले। आता पाकिस्तानचे 3 तुकडे होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानचे 3 तुकडे होण्याचं कारण ठरणार आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या बलुचिस्तान मधील बलोच आर्मी। भारतानं पाकिस्तानवर हल्ले सुरू केल्यानंतर बलोच आर्मीनंही पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे। बलोच लिबरेशन आर्मी अर्थात BLAनं बलुचिस्तानचा 1/3 भागावर ताबा मिळवल्याचा दावा केलाय। बलोच आर्मीनं तब्बल 39 ठिकाणी हल्ला केलाय। बलोच आर्मीकडून रिमोट कंट्रोल IED बॉम्ब गोळीबार सातत्यानं सुरू आहे। आता बलोच आर्मीच्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पाकिस्तानी सैन्याच्या गाडीवर बलोच आर्मीनं गोळीबार केलाय। भारत पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होतीये। बलुचिस्तानचा संमतीशिवाय पाकिस्तानमध्ये समावेश करण्यात आला। बलुचिस्तानमधील साधन संपत्तीचा पाकिस्तान वापर करतं, मात्र बलुचिस्तानच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि याच द्वेषातून 70च्या दशकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना झाली आणि तेव्हापासून बलोच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यातील संघर्ष सुरूच आहे। आजवर बलूच आर्मीनं पाकिस्तानवर अनेक हल्ले केले। भारताकडून सुरू झालेल्या हल्ल्यांदरम्यान बलूच आर्मीनंही आपले हल्ले आणखीन वाढवलेत। काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तान लिबरेशननं पाकिस्तानी सैन्यांच्या वाहनावर हल्ला केला आणि यामध्ये पाकचे 14 सैनिक ठार झाले, तर क्वेटामधील 14 पोस्टवरही बलूच आर्मीनं ताबा मिळवत पाकिस्तानी सैनिकांना सळो की पळो करून सोडलंय। भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला। दरम्यान यानंतर पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात काड्या करतोय। दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ला केला जातो, मात्र पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे अजून तुकडे करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। केवळ बलुचिस्तानच नव्हे तर पाकिस्तानमधील अनेक प्रांत वेगळं होण्याची मागणी करतायत आणि त्यामुळे भारताच्या प्रतिहल्ल्यांनी तीळ तीळ तुटणारा पाकिस्तान आता भौगोलिक दृष्ट्याही तुकड्यांमध्ये वाटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।